हे अप्पे केक फक्त हेल्दीच नाही तर इतके टेस्टी बनतात ना की मुलं पण खूप आवडीने खातात। माझी मुलगी तर नेहमीच खूप आवडीने खाते। सर्वात आधी मी 1 कप कोमट दूध घेतलं आहे, त्यामध्ये पाऊण वाटी गूळ टाकला आहे। कोमट दूध मी यासाठी घेतलं आहे की गूळ जो आपण त्यामध्ये टाकला आहे तो लवकर डिझॉल्व होऊन जाईल। त्यामध्ये मी 1-2 रुपयेवाले कॉफीच पावडर टाकलं आहे आणि 2 चमचे तूप टाकलं आहे। ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात जो गूळ टाकला आहे आपण त्याला चांगलं डिझॉल्व होऊ द्यायचं आहे। गूळ चांगला मेल्ट झाला दुधामध्ये की मी एक चाळणी घेतली आहे, त्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ गाळून घेते, सोबतच 2 चमचे कोका पावडर। या दोन्ही गोष्टी चाळणीने चांगल्या गाळून घेतल्या। गाळून घेतल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचे, त्यामध्ये लम्स पडू द्यायचे नाही आहे। मला अजून थोडीशी दुधाची गरज वाटली होती तर मी अजून दूध टाकलं होतं। सोबतच त्यामध्ये मी बेकिंग पावडर आणि थोडा सोडा टाकला आहे। या दोन्हीला एकाच दिशेने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी याला थोडं घट्टच ठेवलं आहे, जास्त पातळ केलेलं नाही आहे। याला असंच घट्ट राहू द्यायचं। मी गॅसवर सर्वात आधी तवा ठेवला आणि त्यावर अप्पे पॅन ठेवलं आहे, कारण आपल्याला ही ॲटलिस्ट 15 मिनिट बेक करायचं आहे आणि त्यासाठी खालून ते जळून जायला नको म्हणून आधी तवा ठेवायचा आहे। आणि यामध्ये मी ते बॅटर बनवलेलं अर्धीच टाकून देते, पूर्ण भरून टाकायचं नाही आहे। सर्व याच्यात मी बॅटर टाकून देते। घाई थोडी जास्त झाली तर माझ्याकडून थोडं सांडून गेलं आहे ते, तर मी पुसून घेतलं ते नंतर। आता याला 15 मिनिट असंच झाकण ठेवून लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे। ह्याला उघडून बघायचं नाही, काही नाही, 15 मिनिट शिजू द्यायचं। अप्पे पॅनमध्ये केक शिजते तोपर्यंत मी असं विचार केला की डोरा केक पण बनवून घेते, तर त्यासाठी मी पॅन ठेवलं आहे आणि तेच बॅटर मी पॅनवर टाकून देते। आपण डोसा स्प्रेड करतो तसंच डोशासारखं ते बॅटर मी स्प्रेड करून देते आणि याला पण ॲटलिस्ट 5 मिनिट लागतील शिजायला। झाकण ठेवून ह्याला पण शिजवून घेते आणि तुम्ही बघू शकता हे किती छान असं बनून आलं आहे। इझिली निघून जातं। माझं टाकण्यात थोडंसं जास्त जाडं झालं होतं पण खूप छान झालं। हे बघा मी दुसरा डोसा तुम्हाला थोडा पातळ असा टाकून दाखवते आणि आता मी यावर झाकण पण ठेवणार नाही आहे। तुम्ही बघू शकता त्याचे किती छान असे बबल्स निघत आहे त्यामधून। असंच आपला हेल्दी डोरा केक पण इथे बनवू शकतो आपण या बॅटरनी। चला तर 15 मिनिट झाले, आपले अप्पे पण तयार झाले आहे। मी याला पलटवायची काही गरज नाही आहे, आपण याला असेच काढून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता किती छान असे बनून तयार झाले। एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते। जाळीदार असे आपले अप्पे पॅनमध्ये चॉकलेट केक तयार झाला आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आवडल्यास सबस्क्राईब करून सपोर्ट करा। थँक्यू।